नमस्कार, मी कविता. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला व्लॉग असणार आहे बॅकपॅकिंगचा. तर मला भावाच्या लग्नासाठी जायचं आहे आणि आपल्याला लग्नाला जायचं असेल म्हणजे कुठलाही लग्न समारंभ असेल किंवा लग्न कार्यासाठी जायचं असेल तर आपल्या म्हणजे बऱ्याच वस्तू असतात. जसं की आपल्या साडी असेल, ड्रेसेस असतील, त्याच्यावरची मॅचिंग ज्वेलरी आणि म्हणजे आता माहेरी जायचे तर म्हणजे थोडं मी आधीच जाणार आहे 10-15 दिवस अगोदर. तर त्याच्यामुळे बऱ्याच वस्तूही झालेल्या आहेत आणि आधी तर खूप म्हणजे काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं असं बरंच म्हणजे खूप वस्तू होतात एक एक जमा करत. तर मी आता बऱ्यापैकी सर्व वस्तू मी आता इथे जमा करून ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते कशी मी बॅकपॅकिंग करते आणि काय काय तयारी केली ते पण सर्व काही दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. तर चला आपण आता बॅकपॅकिंगला सुरुवात करू. सर्वात आधी तर मी इथे सर्व कपड्यांची वगैरे जमा करून ठेवलेली आहे. म्हणजे लग्नासाठी वेगवेगळे 4-5 दिवस अगोदर आमच्या इथे फंक्शन वगैरे सुरू होतात. तर मग फंक्शन वाईज आम्ही यावेळेस ड्रेस कोड वगैरे सर्व काही ठरवून घेतलेलं आहे. तर त्यानुसार आम्ही शॉपिंगही केली आणि शॉपिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं मेन काम म्हणजे आपल्याला तर आधी सर्व ड्रेसेस जे काही नवीन असतील तर ते ट्राय करून बघायचे आणि त्यानंतर जे काही ब्लाऊज वगैरे आपण शिवतो तर तेही ट्राय करून बघायचे म्हणजे अगदी वेळेवर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. तर ते सर्व झाल्यानंतर मी आता इथे माझे कपडे, त्यानंतर अन्वितचेही कपडे इथे मी काढून ठेवले आहे. त्याच्या काही शर्टला वगैरे प्रेस करायची होती तर तेही करून ठेवले. नंतर इकडे पुढे नाईटवेअर, त्यानंतर डेली यूजचे काही कपडे ते सर्व घेतलेले आहे. फूटवेअर, नंतर ज्वेलरी वगैरे सर्व इथे पॅक करून घेतली. ती कशी केली तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता एक एक वस्तू मी बॅगमध्ये भरायला घेते. तर आता मी इथे बॅग भरण्याआधी बॅग दाखवते मी कशी घेतलेली आहे. तर इथे मी म्हणजे सुटकेस न घेता ही बॅग घेतली आहे. आपण सुटकेस पण घेऊ शकतो, पण सुटकेस कसं असतं, सुटकेसचं आपण म्हणजे लग्न घर असतं तर लग्नघरात खूप गर्दी आणि सर्वांचं सामान असतो. तर सुटकेस खोलायची म्हणजे आपल्याला ती पूर्ण खोलावी लागते. तर त्यापेक्षा मला ही बॅग आहे तर ती बेस्ट वाटते. तर मी ही बॅग घेतलेली आहे आणि बरीचशी मोठी आहे. तर अविचन माझे कपडे दोघांचे भरायचे आहे. तर म्हणजे दोघांच्या कपड्यांसाठी हे व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर या बॅगला खाली व्हील्स पण आहे म्हणजे आपल्याला कॅरी करायला ही सोपं जातं व्हीलची बॅग. त्याच्यामुळे मी अशी बॅग घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण सर्वात आधी त्या बॅगमध्ये पेपर टाकून घेऊ. तर आता मी बॅगमध्ये पेपर टाकून घेतला आहे. त्यानंतर सर्वात खाली तर म्हणजे शेवटी लग्नानंतर जे मला साडी किंवा ड्रेस लागणार आहे तर तो आधी ठेवून घेते. आणि साडी घेताना म्हणजे मी आता जास्त पाऊच किंवा प्लास्टिक बॅग्स वगैरे यूज करणार नाही, कारण प्लास्टिक बॅग किंवा पाऊचमुळे थोडी जागा पण जास्त लागू शकते आणि आपल्याला कशात काय ठेवलं ते समजत नाही. त्याच्यामुळे असं ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवायचं आहे आणि साडी, ब्लाऊज आणि पर्स असं सेट करून मी ते ठेवून देते. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे तर तो पण मला नंतर लागणार आहे किंवा म्हणजे ऑप्शनलसाठी घेऊन ठेवला आहे, लागला तर मेहंदी फंक्शन वगैरे त्याच्यासाठी. तर तोही मी खाली ठेवते आणि त्याची घडी जी आहे तर ती एकदम थोडी पसरट केलेली आहे म्हणजे आपला थोडंसं दाबून व्यवस्थित भरता येतं आणि ड्रेसही नीट राहील. त्या हिशोबाने मी अशी घडी करून आधी तो खाली ठेवला आहे, हे दोघं ड्रेस आणि साडी. त्यानंतर लग्नाच्या दिवशी जी साडी लागणार आहे तर ती पण मी खाली ठेवून घेते आणि ती पण मी त्याच्यासाठी मी साडी कवर यूज केला आहे. एखादं साडी कवर यूज केले, जास्त नाही. आणि त्याच्यात पण साडी, शेपवेअर आणि ब्लाऊज असं सेट करून ठेवलेलं आहे. त्यानंतर या बॅगमध्ये हळदीचा ड्रेस आहे तर मी इथे लिहून घेतले हळदी ड्रेस. आणि कॅरी बॅग जरी घेतली तरी सुद्धा आपण म्हणजे जे कपडे असतील ते लेबल करून तुम्ही ठेवू शकतात म्हणजे आपल्याला ओळखायला लवकर सोपं जातं. त्यानंतर माझ्या लग्नाच्या कपड्यांनंतर मी लगेच अन्वीचे कपडेही सोबत ठेवते म्हणजे काढताना दोघांच्या सोबत काढता येते. आणि आमच्या इथे लग्नाच्या दिवशीच हळद पण असते तर त्यामुळे हळदीचा आणि लग्नाचा ड्रेस मी सोबतच ठेवते दोघांचे. त्यानंतर ही एक साडी आहे तर ती पण मी साडी कवरमध्ये ठेवलेली आहे.
त्यानंतर इथे थोडा स्पेस बाकी आहे, तर त्यामध्ये मी इथे अनमिक्सचे कपडे ठेवते. म्हणजे इथे याच्यात माझा हा ड्रेसचा कवर आहे, त्याच्यामध्ये मी टी शर्ट आणि त्याचा एक फंक्शनल कुर्ता वगैरे आहे, कुर्ता ड्रेस, तर ते ठेवते. म्हणजे हे जे टी शर्ट आणि रेग्युलर टी शर्ट जे आहे तर ते मिक्स होणार नाही, त्यासाठी. तर असं एका पाऊचमध्ये आहे, आपल्याला ते घ्यायलाही सोपं होतं, त्याच्यामुळे मी असं एका पाऊचमध्ये ठेवलं आहे. आणि त्याच्यासोबतच लगेच ह्या जीन्स पण ठेवून देते. त्यानंतर त्याची इथं बनियन आणि काही पॅन्ट वगैरे आहे छोट्या, तर त्या एका छोट्या पिशवीत ठेवलेल्या आहे. हे पार्सलची पिशवी होती, तर त्याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि आपल्याला छोट्या पॅन्टी वगैरे इनर ठेवण्यासाठी असे लॉकचे काही म्हणजे काय ट्रान्सपरंट बॅग पण असतात, तर त्याही तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर हा लेहंगा आहे, तर तो पण इथे सर्वात वरती ठेवला आहे, कारण याला वर्क पण जास्त आहे आणि पॅडिंग ब्लाऊज वगैरे आहे, तर ते खाली जर ठेवलं तर ते खराब पण होऊ शकतं दाबल्यामुळे, प्रेस झाल्यामुळे, तर ते सर्वात वरती ठेवते. आणि नंतर माझ्याकडे इथे कुर्ती लेगिन्स आहे, तर त्या इथे बाजूला ठेवून देते. नंतर इथे आर्मीचे डेली यूजचे 2-3 टी शर्ट आणि पॅन्ट्स आहे, तर त्या इथे ठेवून घेते. तर एवढं या म्हणजे सर्व जे काही लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्या सर्व इथे ठेवल्या आहे या बॅगमध्ये. आणि बॅग पूर्ण झाली आता. तर इथे अशी बॅग पूर्ण पॅक झालेली आहे. आणि त्यानंतर इथे पुढे पण एक कप्पा आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ठेवता येतील. तर रणवीरने आधीच इथे त्याचे बेल्ट ठेवलेले आहे, बेल्ट. त्याच्यानंतर इथे फेस वॉश आहे, तो इथे ठेवते. नंतर बॉडी लोशन, इथे माझ्या टॅबलेट आहे, तर त्या पण मी इथे ठेवून देते. नंतर रणवीरने काही पेपर सोप बनवलेले आहे, घरच्या घरी पेपर सोप कशी बनवायची याचा व्हिडिओ आधीचा आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. त्याने इथे पेपर सोप बनवलेले आहे, तर ते पण मी इथे ठेवणार आहे. त्यानंतर ह्या बॉक्सेसमध्ये मी ज्वेलरी पॅक केलेली आहे. तर ज्वेलरी मी कशी काय काय घेतले आणि काय पॅक केलं ते दाखवते. तर या प्लास्टिकच्या डब्यात हळदीच्या दिवशी आम्ही बिंदी आणि असे सेट वापरणार आहेत, तर ते सर्व बहिणी आणि बहिणींसाठी पण घेतलेले आहेत. तर हे प्लास्टिकच्या डब्यात मी ठेवलेले आहेत. त्यानंतर हे जे पाऊच आहे, तर त्यामध्ये मी सर्व मॅचिंग जे बेंगल्स असतात, मॅचिंग बांगड्या असतात त्या ठेवल्या आहेत. आणि जर समजा काचेच्या बांगड्या जर आपल्याला कॅरी करायच्या असतील, तर त्या तुम्ही एका म्हणजे पेपरमध्ये वगैरे रॅप करून एका बॉक्समध्ये ठेवू शकतात. तर असं पाऊच घेतलं आहे स्पेशल बांगड्यांसाठी. त्यानंतर हा जो बॉक्स आहे, तर हा खूप बऱ्यापैकी म्हणजे मोठा आहे आणि त्यामध्ये सर्व वस्तू पण वाहून जातात. आणि मी हाच बॉक्स यूज करते ज्वेलरीसाठी, खूप छान आहे. तर इथे उघडल्याबरोबर इथे चेन आहे आणि या चेनमध्ये मी सर्व हेअर ॲक्सेसरीज ठेवलेल्या आहेत, काही लिपस्टिक, नंतर काजळ, पेन्सिल वगैरे, रबर, सर्व क्लिप्स वगैरे इथे मी ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे जे याच्यात जे मावत नव्हते ते इथे 2 हळदीचे बिंदी वगैरे सेट ठेवलेले आहे. त्यानंतर या छोट्या डब्यामध्ये साडी, जे आपले सेफ्टी पिन वगैरे असतात तर त्या घेतलेल्या आहेत. जे इथं म्हणजे सेफ्टी पिनला जे मणी असतात, तर अशा क्लिप्स आपण वापरल्या पाहिजे, जेणेकरून साडीला खोचा वगैरे लागणार नाही. तर अशा छोट्या डब्यात ठेवले आहे. त्यानंतर आपण ज्वेलरी ठेवण्यासाठी म्हणजे नेकलेस किंवा इयरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी अशा पाऊचचा पण यूज करू शकतो. तर या पाऊचमध्ये खूप व्यवस्थित राहतात. आणि इथे मी बिंदी आणि अशी मोत्यांची माळ वगैरे ठेवलेली आहे. त्यानंतर इथे काही क्लचर वगैरे आहेत. नंतर हे जे याला 2 सेक्शन त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे हे आपण काढू पण शकतो,
पण हे 2 सेक्शन मी राहू दिले आणि या 2 सेक्शनमध्ये आपण काही पण म्हणजे ठेवू शकतो. तर मी ते सगळे नेकलेस ठेवलेले आहेत. इथे काही क्लचर आहेत. त्यानंतर एक छोटी डब्बी मी ते घेऊन ठेवली आहे, म्हणजे आपल्या नाकात सोन्याची मुरणी वगैरे असते तर ती काढून ठेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर फंक्शनच्या दिवशी नथ घालायची, त्यामुळे. नंतर परफ्यूम घेतलेला आहे. त्यानंतर इथे पण सगळे नेकलेसचे सेट आहे, वेगवेगळ्या फंक्शनसाठी वापरता येणारे. तर हे घेतलेले आहे. असे पॅकिंगच मी पूर्ण ठेवले, त्याच्यामध्ये नथ पण ठेवून घेतलेली आहे. नंतर इथे पण नेकलेसच आहे या डब्यामध्ये. त्यानंतर हा जो एक बॉक्स आहे, खूप छान आहे हा बॉक्स पण. याच्यामध्ये आपण बांगड्या पण ठेवू शकतो, पण याच्यामध्ये मी सगळे रिंग आहे, त्याच्यानंतर सगळे इयरिंग्स ठेवले आहेत आणि एखादी मिरी पिन वगैरे ठेवली आहे. तर असा एक बॉक्स मी इथे करून घेतलेला आहे. तर असं तुम्ही ज्वेलरी बॉक्सचा यूज करू शकता ट्रॅव्हलिंगसाठी. आणि सर्व म्हणजे खूप वस्तू याच्यामध्ये मावतात, त्याच्यामुळे आपल्याला सारखे वेगवेगळे पाऊच करण्याची गरज नाही, कारण नंतर मग आपल्याला शोधाशोध पण भरपूर होते किंवा हरवू पण शकतात वस्तू. त्याच्यामुळे एकाच पाऊचमध्ये जास्तीत जास्त भावण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे आणि एकच पाऊच यूज केलेलं आहे फक्त इथे बांगड्यांसाठी. असे माझे 3 बॉक्स हे ज्वेलरीचे झालेले आहेत. त्याच्यानंतर याच्यात आहे फूटवेअर, आणि फूटवेअरमध्येच म्हणजे माझी चप्पल आहे लग्नासाठी. त्याच्यातच मी इथं गॉगल पण आम्ही घालणार आहे त्या दिवशी, तर गॉगल मी इथे ॲडजस्ट करून घेतलेले आहे. आणि म्हणजे गॉगल फुटू वगैरे पण नाही शकत त्यासाठी. तर असं ज्वेलरी फुटवेअर वगैरे इथे घेतलेले आणि ते मी या सर्व ह्या बॅगमध्ये ॲडजस्ट करणार आहे. जो बॉक्स आहे तर त्यामध्ये मी डेली यूजसाठी जे आपल्याला काजळ, पेन्सिल, त्याच्यानंतर सिंदूर वगैरे जे लागतं, एक क्लचर घेतलेला आहे, तर काही इयरिंग्स वगैरे घेतले आहेत डेली यूजसाठी, तर ते याच्यात ठेवलेले आहेत छोट्या बॉक्समध्ये. आणि हा बॉक्स मी या पर्समध्येच ठेवणार आहे, म्हणजे ट्रॅव्हल करताना ही पर्स माझ्यासोबतच राहील. आणि लग्नासाठी फंक्शनसाठी दुसरी पर्स आहे, तर ती पण मी बॅगमध्ये ठेवून देणार. काही हँकी घेतलेले आहे, त्याच्यानंतर याच्यात कोंब आहे, नंतर नॅपकिन आहे. तर अशा छोट्या छोट्या वस्तू मी ते घेतलेल्या आहेत. माझी इथं सर्व बॅग वगैरे सर्व पॅक झालेलं आहे आणि जे जे काही म्हणजे जाताना लागणार आहे तर त्या वस्तू बाहेरच काढून ठेवलेल्या आहेत. तर आता बाहेर थंडीचेही दिवस आहेत, तर त्यामुळे आणि रात्रीचा प्रवास आहे, तर शाल, त्याच्यानंतर स्वेटर वगैरे सर्व या गोष्टी वाढल्या, त्याच्यामुळे अजून एक माझी बॅग पण वाढली. तर मग अशा प्रकारे सर्व बॅग पॅकिंग वगैरे झालं आणि खूप छान आता रिलॅक्स वाटतंय. सहज आम्ही रात्री निघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी येईल, कारण म्हणजे बॅग भरायची असेल किंवा कुठे आपल्याला जायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं टेन्शन म्हणजे काय काय घ्यायचं किंवा कोणत्या वस्तू राहू द्यायच्या. तर असं आपल्याला बरंच कन्फ्युजन असतं. तर आणि कमीत कमी ऑर्गनायझर यूज करून मी बॅग पॅक केलेले आहेत, कारण आपल्याला पुढे प्रवास करायचा असतो, तर सर्व म्हणजे जास्तीत ज्या बॅग आपण जर घेतल्या तर त्या पुढे कॅरी करायलाही आपल्याला अवघड होतं. तर मग अशा प्रकारे कमीत कमी ऑर्गनायझर यूज करून मी असे बॅग पॅक करत असते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा, आणि भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.